केलेला आहे, आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे। मोठ्या जल्लोषात सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि ही सीट आम्ही जिंकणार हे निश्चित आहे। आज या ठिकाणी भाजपाचा उमेदवार जो आहे अद्याप यांचे स्पष्ट झालेला नाहीये, कुणाला उमेदवारी द्यायची याच्यातच तळ्यात मळ्यात आहे, काय सांगणार? भाजपकडे आणि एनडीएकडे खूप वातावरण जे आहे ते गडूळ होत चाललेलं आहे। आपण पाहिलं असेल मुंबईत देखील अनेक ठिकाणी ते सीट्सवर नाव अजून देऊ शकले नव्हते, काल परवाकडे दिलेले आहेत। मला त्याच्यातून चित्र स्पष्ट आहे की एका बाजूला महाविकास आघाडीच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र है, दूसरे बाजूला भाजपा उम्मीदवार सापड़त नहीं। पालघर में आपने आज नामांकन अर्ज दाखिल किया है। बिल्कुल, आप देख लो जनता का प्यार देख लो, ये प्यार का एक प्रदर्शन है। आदित्य सर, भाजपाने ठाकरे आणि पवार या दोघांमध्ये लढत लावण्यासाठी जवळपास जे उमेदवार आहेत ठाकरे परिवारामध्ये दिलेले आहेत, शिवसैनिकाला शिवसैनिक दिलेले आहेत, याबाबत मुद्दाम हे करण्यासाठी ही भाजपाची वृत्ती, घाणेरडी वृत्ती ही लोकांसमोर आलेली आहे। घाणेरडं राजकारण, एवढं दलितचं राजकारण कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं, देशात झालं नव्हतं, तेवढं आज आपण पाहत आहोत। पण अजूनही भाजपा नोटबंदीवर बोलायला तयार नाही, जीएसटीवर बोलायला तयार नाही, 15 लाखाचं जे खात्यात येणार त्याच्यावर बोलायला तयार नाही, प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलायला तयार नाही। नेमक्या 10 वर्षात भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अजून बोलायला तयार नाही। महायुतीत थोडं कन्फ्युजन आहे की ईडीतून द्यायचा, सीबीआयतून द्यायचा, आयटीतून द्यायचा की कोणाकडून द्यायचा। सर, इकडे जो पोर्टचा विषय आहे, पोर्ट बांधणार होते त्या विषयी केंद्र सरकारने देखील परवानगी दिली आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी त्याचा विरोध केला आहे। आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते, मग नाणार असो, बारसो असो, वाढवण असो, आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार, म्हणजे राहणार, भूमिपुत्रांच्या सोबत राहणार, इथे बाहेरच्या ठेकेदारांना उभे राहणार। आदित्य साहेब, अमित शहानी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय की महाराष्ट्रात महायुती जी आहे ती 40 पेक्षाही अधिक जागा जिंकेल आणि जे भाजपसोबत आहेत त्यांनाच लोक मतदान करतील। मला वाटतं म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा येतात, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे, अन्याय पाहिलेला आहे भाजपकडून, तो आता आम्ही सहन करणार नाही। सर, हेमंत सोरेन म्हणाले की जो मुसलमानांचा वोट आहे तो वोट जिहाद